अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते परियेसा. जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आमासी एसी. उदरव्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे करता वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो तुझोरू. पूजा केली विचित्रू मने आनंद परियेसा. तया सायन देव दिजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. एकोणी श्री गुरुचे वचन सायन देव विप्रकरी नमन. माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारो. अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझे महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू मानुषी भक्त जन तारावया. तव महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आमासी. मागेन एक आता तुमासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी. य सख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनवी करुणा वचनी. सेवा करीतो द्वारी होनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आमासी बोलवीत से मज आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आमासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी मनोनिया. भय सांडूनी तू वाजावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आमांपाशी. जवरी तू परतोनी येसी असो आम्ही बरवसी. तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी. निजभक्त आमुचा तू होसी पारंपर वंशवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखी नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. हे सावर लाधोन निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपात. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु श्री ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्नीसी. श्री गुरुकृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिलियांसी सर्पतो कमने परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुश्री. काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतप्रांत जाऊन. सुष्पित केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तैवेळी. स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो गाई. छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी. स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी मने स्वामी तूची माझा. हे ते पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी. वस्त्रे भूषणे देऊनी निरुप देतो तैवेळी.
संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वस्त्र गंगातिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरु श्री नमन करी तो भावेसी संतोष करी बहुअसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वासिती दक्षिणा देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे हे कोणी श्री गुरुचे वचन वनवतीचे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण देईन समागमे तुमचे चरणा विने देखा राहू न शके एक क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उदरव्या सागरांसी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आमासी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आमा सोडणे काय निधी सवे येऊ निश्चिती मनोनी चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तेथे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तैवेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेवले गंगाधराचा नंदनो सांगे गुरुचरित्र कामधेनो सिद्ध मुनी विस्तारुन सांगे नाम करणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र पारो मन करुणी एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्र मृते परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वती प्राख्याने सिद्धनामक धारक संवादे क्रूर यवन शासन सायंदेव प्रधान नाम चतुर्दशोऽध्याय श्री गुरुदेव दत्त।